कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये दबावतंत्राचं राजकारण सुरू असल्याचं चित्र आहे. दोन्ही पक्षांकडून महापौर आमचाच होणार अशा वल्गना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर होणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं. की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि निश्चितपणे या ठिकाणी 26 सीट भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत, 14 सीट शिवसेनेच्या आलेल्या आहेत, राष्ट्रवादीच्या देखील 4 सीट आलेल्या आहेत आणि राज्यामधला आमचा मित्रपक्ष जनसुराज्य यांची 1 सीट आलेली आहे. अशा मिळून 81 पैकी 46 ठिकाणी आमच्या जागा आलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितपणे आज 23 जानेवारीला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करत असताना त्यांची जी इच्छा होती कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर होणार आहे याची मला खात्री आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत आमदार प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद देण्यात आलं. यावेळी फेरबदल झाला तर माझा निश्चित विचार होईल असं देखील त्यांनी सांगितलं. ज्या वेळेला 2009ला काही नव्हतं त्यावेळी 3 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यानंतर 6 आमदार आमचे आले 2014ला, तरी देखील आम्हाला मंत्रिपदापासून उपेक्षित ठेवलं गेलं. आता पुन्हा 5 आमदार आले असताना ठीक आहे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब पक्षासोबत होते त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले गेलेलं आहे. जर असा काय फेरबदल होणार असेल माझ्यासारख्या 40 वर्ष जुन्या निष्ठावंत शिवसैनिकाचा निश्चित विचार होईल याची मला खात्री आहे. कोल्हापुरात महायुतीसाठी आम्ही सर्वात जास्त त्याग केला असून माझ्या मुलाला महापौर करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल असं ते म्हणाले. निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांशी समेट करण्याचं काम सुरू असून नाराज कार्यकर्त्यांना योग्य पदं देऊन त्यांना सक्षम केलं जाईल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं.